दौंड तालुक्यातील सहजपूर येथे एका 3 वर्षाच्या मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू झालाय। तर दोघांना वाचवण्यात यश आले। माकर वस्ती परिसरात 3 लहान मुलं खेळता खेळता थेट कालव्यात पडली। त्यातील एका 3 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दौंडमधील ही संपूर्ण घटना आहे। 3 लहान मुलं खेळताना थेट कालव्यात पडली। दोघांना वाचवण्यात यश आलंय। दौंड तालुक्यातील सहजपूर येथील ही धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे। या ठिकाणी दौंडमध्ये कालव्यात बुडून 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला। मात्र दोघांना वाचवण्यात यश आलंय। खरं तर 3 लहान मुलं ही खेळताना थेट कालव्यात पडली। मात्र तिघांपैकी दोघांना वाचवण्यात यश आलं। एकाला मात्र वाचवता आल्याने दुर्दैवी पद्धतीने त्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय। दौंडमध्ये कालव्यात बुडून या 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय। 3 लहान मुलं खेळताना थेट कालव्यात पडली। मात्र दोघांना वाचवण्यात यश आलंय। दौंडच्या सहजपूर येथील ही धक्कादायक घटना आता समोर आली, त्यामुळे त्या भागात शोककळा पसरली। 3 लहान मुलं खेळताना थेट कालव्यात पडली। त्यात दोघांना वाचवण्यात यश आलं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल आपल्यासोबत जोडलेत। विशाल, दौंडमध्ये खरं तर दुर्दैवी अशी घटना घडली आहे। कालव्यात बुडून 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय। काय सांगशील सविस्तर? मार्कर वस्ती परिसरात 3 लहान मुलं खेळता खेळता थेट कालव्यात पडली। त्यामध्ये 3 वर्षाच्या आशिम जावेद मुजावर या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तर त्याच्यासोबत असलेल्या महक आणि रोहान या 2 मुलांना वेळीच मदत मिळाल्याने वाचवण्यात यश आले आहे। ही संपूर्ण घटना गावकऱ्यांनी पाहताच तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आलं। मात्र आशिमचा जीव वाचवता आला नाही। अगदी नक्कीच विशाल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। Thank you.